मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। मुंबईतील धर्मवीर संभाजी क्रीडांगण खेतवाडी सांताक्रूज येथे सराव शिबिर पार पडले। शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणीचा लाडका गोविंदा सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या सराव शिबिरात मोठ्या प्रमाणात गोविंदांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजय, मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सांताक्रूज येथे या संदर्भातलं सराव शिबिर पार पडलंय। शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत राहुल कनाल यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणीचा लाडका गोविंदा सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासंदर्भात सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच, कारण आपण पाहू शकतो की दहीहंडीला अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईमध्ये विविध ठिकाणी आपण पाहू शकतो की जोरदार दहीहंडीची तयारी पक्षाकडून अर्थात शिवसेना पक्षाकडून केली जात आहे। शिवसेनेचे राज्य शिवसेना प्रमुख अर्थात सोशल मीडियाचे प्रमुख राहुल कनाल यांच्यातर्फे ही सांताक्रूज परिसरात दहीहंडी भरवण्यात आली आहे। खरं पाहिलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे याचबरोबर आमदार आशिष शेलार हे सुद्धा येणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली आहे। संपूर्णपणे गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झाले आहेत। कोणी 5 थर 6 थर 7 थराच्या दहीहंडी लावून प्रात्यक्षिक सुद्धा केले जात आहे। त्यामुळे संपूर्णपणे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचबरोबर इतर भाजपा महायुतीकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुद्धा मोठ्या प्रमाणात जाहिरात या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण आशिष शेलार यांच्याकडे जाणार आहेत। शेलार साहेब, काय सांगा उद्या? शेलार साहेब, आपण दहीहंडीच्या ठिकाणी आलात, आशिष शेलार साहेब यांचं सहर्ष स्वागत। अतिशय उत्साह युवकांमध्ये आज महायुती मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू सण भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार हा महायुती लाडली बहिणाबरोबर लाडला गोविंदा या थर लावण्याचा आनंद घेतोय आणि ह्याचा उत्साह तरुणाईमध्ये आहे। आयोजक आमचे राहुल कनाल आणि सगळे मित्र यांनी केलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे। महायुती सरकारने प्रो गोविंदा केला, खेळाला साहसी दर्जा दिला, त्यांना विमा दिला आणि बरोबरीने या सगळ्यांच्या उत्साहामध्ये परवानग्या ज्या उद्धवजीच्या सरकारने बंद केल्या होत्या त्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा पवारांनी ओपन केलं। पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात, कशा पद्धतीने एकूणच आनंद आहे? महिलांची भेट घेणार आहेत, मोठा कार्यक्रम जळगाव येथे होणार आहे। लखपती दिदी म्हणजे आमच्या सामान्य कुटुंबातील माता भगिनी या लखपती झाल्या पाहिजे, हे पंतप्रधानांचं विजन आहे। त्यासाठी महाराष्ट्रात ते येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। पवार यांनी आज एक मोठं विधान केलंय, बदलापूर सारख्या घटना होऊ नये म्हणून अशा नराधामांचं भुगतान कापून टाकलं पाहिजे असं विधान अजित पवार यांनी केलं। मला ते बघावं लागेल। त्यामुळे स्वतः आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। आपण बघू स्वतः आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। संपूर्ण गोविंदांचा या ठिकाणी जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळत आहे। नक्कीच अजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।